हे बघा सकाळी सकाळी मुंबई बघा कशी दिसते. पहाटेची मुंबई. चंद्र बघा आकाशात. चला आता आपण जाऊया व्यायाम करायला. उजडेल जातं थोड्या वेळाने. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. हां, मी स्वप्नील कात्रड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी बघाशी तुम्ही बघितलं मुंबई कशी शांत झोपली होती. तर आता आपला व्यायाम करून झाला आहे आणि हे बघा इकडे बघा मैदान फुल भरलं आहे. आज शनिवार आहे. काल नव्हती गर्दी, काल उशीर झाला तरी गर्दी नव्हती, पण आज भरपूर गर्दी आहे. आता ही गर्दी अशीच चालू राहणार, कारण आता सुट्ट्यांचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या पण सुट्ट्या चालू होतील. आता असंच चालू राहील, त्यामुळे लवकर आलं पाहिजे. त्याला शुद्ध हवा. आता कसं मैदानात धूळ बिळ सगळं परत चालू झालं थोड्या वेळाने. अजून धूळ नाही आहे, पण सकाळचं खरंच खूप लय भारी वाटतं. काय असू दे. तर चला जाऊया आता दुधाला. दुधाच्या पिशव्या आपण ठेवल्यात, जाऊया हळूहळू. मंडळी आता बाहेर बसलो आहे. संध्याकाळ झाली. आज पण काय ऑफिसचं काम नाही. आज शनिवार आहे. शनिवार सुट्टी असते. काल आज मस्त. आता उद्या पण सुट्टी आहे. 3 दिवस लागोपाठ सुट्टी आहे. इतर वेळ असेल तर कुठेतरी बाहेर गेलो असं फिरायला, पण काय झालं नेमकी सोमवारपासून परीक्षा आहे मुलांची. मग आता कुठे जाणार? नाही तर खरंच कुठेतरी गेलो असतो बाहेर, कारण कंटाळा पण आला होता. चला बसलो आहे. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. हां, तर मंडळी आता काय सकाळी व्यायामाला नाही उठले. तुम्ही मला सर अरे तू बरं उठलास व्यायामाला आणि आम्हाला परत डिस्टर्ब केलंस, असं नाही. आज व्यायामाला उठलो. मी लवकर उठलो खरं, पण आता मी जरा निघालो आहे पुण्याला. मागच्या वेळेला नाही की मी पुण्याला गेलो होतो, आमचे काका वारले होते, तर आज त्यांचंच कार्य आहे, तर त्यासाठी चाललो आहे. पण आज मी एकटाच चाललो आहे, ट्रेनने चाललो आहे. बघू आता ट्रेन कुठली आहे कशी आहे मला अजून टाईम टेबल काहीच माहीत नाही. ॲक्च्युली निघायला पाहिजे होतं कालच, पण काल माझं जरा एक काम होतं, त्यासाठी मी थांबलो होतो. नाही तर 3 सुट्ट्याच होती, मला सुट्टीच होती काल. पण आज निघालो सकाळी, तर लवकर जायचं आहे आपल्याला. बघू आता कसं काय होतं आहे. फटाफट समीक्षा येते सोडायला मला घाट स्टेशनपर्यंत, पण जरा उशीरच झाला आहे मला. निघायला पाहिजे लवकर. चला प्रवासात भेटतो तुम्हाला. डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावर किंवा तिथे स्टेशनवरला गेल्यावर भेटतो. सध्या मी आहे ठाणा स्टेशनला. नाही ते बिलीव नाही करणार, आज रविवार आहे तरी पण बघा केवढी गर्दी आहे. बघा केवढी. संडे हो या मंडे गर्दी सेम आहे. देवगड चापूस पेटी बघा आंब्याची चाललेली. मला वाटलं कोण नसेल एवढं, आणि सकाळचे 6:30 झालेत आणि गर्दी बघा तुफान गर्दी आहे. तुफान गर्दी आहे सकाळी सकाळी. आता पुण्याला जायला एक साईनगर गाडी आहे, पण ती अजून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अजून निघालीच नाही आहे. बघू त्याच्या अगोदर दुसरी कुठली गाडी येते का. आपलं गाडी असंच आहे, मी रिझर्वेशन कधी करत नाही आणि तिकीट आधी बुकिंग कधी करत नाही, याच कारणासाठी, कारण आपला निघण्याचा टाईम कधी नसतो. आता बघू आपण आलो आहे कुठल्या मुहूर्तावर काय माहिती. ॲक्च्युली आहे आज मला वाटतं मेगा ब्लॉक ठाण्यामध्ये. एक लाईन बंदच आहे आता. या सगळ्या 5 आणि 6 आणि 7वरनं सगळ्या लोकल ट्रेन तर जात आहेत, मधल्या प्लॅटफॉर्म बंद आहे. बरोबर आहे, मेगा ब्लॉक आज रविवार आहे. आणि ॲक्च्युली काय माहिती काय, इथनं पण बऱ्याचशा गाड्या म्हणजे अजून सुटल्याच नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं सुटणार होत्या ना, मडगाव, आपली साईनगर, बऱ्याचशा एक्सप्रेस आहेत ना, त्या अजून सुटल्याच नाहीत. आमच्या ठाण्यातील संबंधित अजून गाड्या रवाना झाल्या आहेत. मला वाटतं ह्या मेगा ब्लॉकमुळेच बहुतेक सगळ्या गाड्या उशिरा चालल्या आहेत, कारण एकच लाईन मला वाटतं 2च लाईन चालू आहेत. लफडी आहेत बाबा सगळी, काय करायचं. आत्ताशी एक ट्रेन बघा, डाऊनची एक ट्रेन आलेली आहे, काशी एक्सप्रेस, कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस. गोरखपूरला जाणारी, आपल्याला काय उपयोगाची नाही, भुसावळ मार्गे जाणारी. बघा तुम्ही म्हणता ना आम्ही मुंबईची लोक कशी प्रवास करतो बघा. बघा आमच्या महिला देखील बघा बिचारा
एवढी गर्दी आणि आज संडे आहे. बापरे, आहे ना, एका हातावर अक्षरशः प्रवास करतात. किती भयानक परिस्थिती आहे. 10 मिनटं झालेत आणि आत्ताशी बघा शिर्डी साईनगर वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे. याच्या आधी इंद्रायणी आणि इंटरसिटी आहे. बघा आता गर्दी बघा, लोकलची गर्दी. 8:15 वाजलेले आहेत आणि आत्ताच गाडी भेटलेली आहे. बघा आता किती वाजता पोचते. 10 झालेत आणि कर्जतवरून आता गाडी सुटते. आता उतरलो आहे शिवाजीनगर स्टेशनला. चिंचवडला काय ट्रेन थांबली नाही. आपल्याला मी आता इथून जाते बघा शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर ना. बघू PCMCला जाऊया. बघा पुणे मेट्रो स्टेशनमध्ये आलं आहे, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन. आता आपल्याला जायचं PCMCला. बघूया, पहिल्यांदाच चाललो मी पुणे महामेट्रोने. आपण आलो आहे मेट्रो स्टेशनमध्ये, चढलो बाबा एकदा शिवाजीनगरवरून डायरेक्ट. शिवाजीनगरवरून डायरेक्ट मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे. PCMCला वाटतं लवकर पोहोचू आपण. चला मस्त आहे, बरं झालं कनेक्ट आहे. आपण इथनंच आलो होतो रेल्वे स्टेशन, खालच्या रेल्वेने एक्सप्रेसने. आता आपण आहोत मेट्रोमध्ये. खडकी रेल्वे स्टेशनला आलो. खडकी मेट्रो स्टेशन. फुगेवाडी मेट्रो स्टेशन. सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन कासारवाड़ी. कृपया सदैव सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन कासारवाड़ी. पुणे कसं डेव्हलप होते बघा. आणि हा हायवे मुंबई पुणे संत तुकाराम नगर. आपलं आता गंतव्यस्थान येईल, आपलं डेस्टिनेशन. हिंदुस्तान ॲटोमॅटिक्स.
कृष्णा पॅलेस हा बघा खालचा मुंबई गोवा हायवे. हे हायवे नंतर कनेक्ट होतो हा एक्सप्रेसवेला. आम्ही आधी ॲक्टिवाने ह्या रोडने आलो होतो. आपल्याकडे व्हिडिओ आहे बघा, रिक्षाने सुद्धा याच रोडने आलो होतो. आपण पुणे मेट्रो स्टेशनने आलो बघा. आता आपण उतरूया PCMC. आता आपल्याला जायचं आहे परत बस स्टॉपला जायचं आहे आपल्याला. पुढे याचं कारशेड कुठे आहे काय माहिती, पुढे चेंज. हे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हेच ते PCMC. आपल्याला प्रवास आहे, ट्रेन लेट आहे ना त्याच्यामुळे सगळा उशीर झाला, सगळा गोंधळ. बघा आपण याच मेट्रोने आलो. एक दोन तीनच डबे आहेत पण गर्दी नसते हिला. अरे बहुत दिन बाद ऐसा कुछ तो मिला है खाने को. ये देखो राजू भाई साहब. अरे कैरी कापते ना, कुठनं आणले काय माहिती आहे. खा, मी आता व्हिडिओ व्हायरलच करतो. तो आवडा आहे, ती चिंच आहे. हाँ दोनों सब लोग आना चाहिए. किसने किसने खाया है वो. इतना सब लोग सगळेजण आले पाहिजेत. मी कापणार. हा आता मंडळी निघालोय परत नाही. इकडे आपलं मेट्रो स्टेशनला. पण आता जाताना मी नाशिक फाट्याला, मला त्यांनी सांगितलं इथून नाशिक फाट्याला जा, बस येईल भोसरी म्हणून. भोसरी नावाची बस आहे ती येईल, आता तिने जायचं. आता उतरलोय नाशिक फाटा स्टेशनला. आता इथनं आपल्याला जायचं आहे नाशिक फाटा मेट्रो स्टेशन दिसतंय इथनं. आलो आहे आपण नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला. पण मला वाटलं इथनं डायरेक्ट ह्याला जायला लागेल आपल्याला पुणे स्टेशनला. तर ना इथनं उतरून मला आधी डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरून मग परत रामवाडीला जाणारी मेट्रो पकडायची आहे. अर्थात तिकीट एकच आहे, तिकीट काय नाही, इंटरचेंज करायची आहे फक्त. चला माहिती तर पडलं किमान. पण बंदिस्त आहे इथे वरती महामेट्रो. हे किती वाजेपर्यंत चालू आहे? 8 वाजलेत. रात्रीचा पुन्हा बघा कसं दिसतंय का काच्यात. आता आपल्याला जायचं आहे पुणे रेल्वे स्टेशनकडे. मग आपल्याला वरती आणि खालती वनाजकडे जायला तिकडनं आहे. केवढ्या उंचावर आहे बघा. ही वनाजकडे जाणार आहे. हे बघा इकडे डायरेक्ट कनेक्टेडच आहे पुणे रेल्वे स्टेशनला. सही. तर मंडळी
काल आलो प्रवासातनं कोणार्क एक्सप्रेसने रात्री 11:80 एक्सप्रेस गाडी होती. मला ती माझी गाडी लेट झाली आणि कोणार्क एक्सप्रेसने काल मी मुंबईत परतलो. मंडळी काल जे सकाळी मला ट्रेन लेट व्हायचा जो सिलसिला चालू होता, म्हणजे काल 2 तास ट्रेन जी उशिरा होती ना, तीच मंडळी शेवटपर्यंत मला उशीर होत गेला. अर्थात मी ज्या कामासाठी गेलो त्या कामाला मात्र पोहोचलो, पण नंतर मात्र काल खूप हालत झाली खराब. कारण कोणार्क एक्सप्रेस मी 11:80 पकडली. मला 2-2.5 तास तिथे बसावं लागलं पुणे स्टेशनला आणि तिथनं मग झाला प्रवास चालू. आणि एवढं मंडळी ती सुपरफास्ट एक्सप्रेस होती, तरी मुंगीच्या पावलाने ती चालत होती आणि अक्षरशः कशी तरी रडत खडत ती कर्जतला आली. आता मला वाटलं इथनं तरी सुसाट जाईल. इथनं सुसाट आली, कर्जतपासून पुढचं एक स्टेशन भिवपुरी रोड तिथे आली आणि तिथे मंडळी 1 तास चक्क एकाच जागेवर उभी होती. का कोण जाणे, पण उभी होती सिग्नलसाठी. अर्थातच मोटरमन काय स्वतःच्या मनाने उभी नाही करत, अर्थात सिग्नल क्रॉसिंग ह्याच्यासाठीच उभी होती. आणि मंडळी पण बरं झालं होती उभी होती ते, पण आता कारण तेही पथ्यावर पडलं मला, कारण पुढे येऊन आपली लोकल ट्रेन नसती चालू भेटली मला. मग कसं तरी आम्ही उतरलो 4 वाजता. मी ठाणे स्टेशनला उतरलो आणि ठाणे स्टेशनवरनं मग तिथनं मात्र लगेच लोकल ट्रेन चालू भेटली मला. 4:16ची गाडी भेटली, कारण ऑलरेडी गाडी 4:10ला आली होती, त्यामुळे ती गाडी भेटली. त्या गाडीने उतरलो. समीक्षा तिथे घाटकोपरला न्यायला आलेली आणि मग तिथनं मग पुढे आलो मी. तर मंडळी कालचा दिवसाचा भले लेट झाला पण चांगला झाला प्रवास कालचं कौतुक मला विशेष ह्या गोष्टीचं वाटलं. कालच्या प्रवासात विशेष म्हणजे पुणे मेट्रोने माझी खूप चांगली साथ दिली. पुणे मेट्रोने प्रवास सुखकर झाला माझा. अर्थातच पुणेकरांना पण याचा लाभ होत असेल चांगला, आणि अवश्य लाभ घ्या, चांगला आहे. अर्थात पुणेकरांना जास्त करून 2 व्हीलरवर प्रवास करण्याची सवय आहे, त्यामुळे कितपत ते त्यांच्या पचनी पडते काय माहीत नाही, पण मला तरी चांगलं वाटलं. अर्थात मी एक दिवस प्रवास केला आणि माझ्या रिलेटेड ठिकाणी प्रवास केला, त्यावर त्या ठिकाणी ती मेट्रो जात होती म्हणून मला ते परवडलं. आणि अर्थातच आता हळूहळू विकास सगळीकडे फोपावतोय ह्या कारणासाठी काय माहिती का, विकासाचे काय दुर्फायदे पण आहेत, पण ठीक आहे त्या विषयावर नंतर आपण काहीतरी बोलू. पण तुर्तास मंडळी कालचा प्रवास हा जो काय झाला तो तुमच्यासमोर मांडला, मी दाखवला. आणि नंतर भयंकर कंटाळा आला, येऊन झोपलो सकाळी मंडळी. आणि मग तर जागच नाही आलं. ॲक्च्युली दुधाला जायला पाहिजे होतं पण नाही गेलो, आता उद्यापासून जायला पाहिजे. तर तुर्ताश्री मंडळी हा सगळा प्रवासाचा व्हिडिओ होता आपला कालचा. एका दिवसाची सगळी जी टूर होती ती सगळी दाखवली तुम्हाला. टूर झाली माझी. तर असो तुर्ताश्री आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ येत राहतील. आणि तुर्ताश्री या व्हिडिओमध्ये इथे सांगतो. कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी. तर चला तुर्ताश्री शुभ दुपार, म्हणजे शुभरात्री म्हणायला काय, आता शुभ दुपार आहे. तर चला थांबतो, पुन्हा भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला.